आज आपण ब्लाऊजवर माप घेऊन जसाच्या तसा कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे बघणार आहोत. अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे ह्याचा फायनल लुक शूट करायचं मात्र राहूनच गेलं. तुम्हाला शिलाईमधलं काहीच येत नसेल तरी सुद्धा मी दाखवतेय त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा कटोरी ब्लाऊज अगदी सहज कापू शकाल ब्लाऊजवर माप घेऊन. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शांततेने आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ज्या ब्लाऊजवर माप घेणार आहात तो ब्लाऊज परफेक्ट बसणारा असला पाहिजे. ब्लाऊज चुरगळलेला असेल तर त्याला छान इस्त्री करून घ्या. आणि इथे मी जी मापं घ्यायची आहेत ती लिहून घेतली आहेत, म्हणजे जसजशी मापं घेत जाऊ तसतशी आपण लिहून ठेवत जाऊया. ब्लाऊजची उंची आपल्याला नेहमी मागच्या बाजूने मोजायची. ब्लाऊज असा अगदी सपाट करून घ्यायचा आणि शोल्डरच्या गळ्याकडच्या बाजूपासून उंची मोजून घ्यायची. इथे उंची 15 इंच आली आहे. लगेचच अशा पद्धतीने मागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे. मागचा गळा आहे 7 इंच. यानंतर या ब्लाऊजची शोल्डर आणि मुंडा खोली किती आहे ते आपल्याला मोजायचे. ब्लाऊजची घडी जिथे येणार ते व्यवस्थित समजावं म्हणून मी पट्टी ठेवून घेतली, म्हणजे ह्या मध्यापासून आपल्याला शोल्डर मोजायचे. आपली शोल्डरची शिलाई जिथपर्यंत आली आहे त्याच्या अर्धा इंच पुढे आपल्याला शोल्डर मोजायचंय, कारण ते मार्जिन मध्ये गेले. शोल्डर आलंय 6 इंच. मुंडा खोली मोजण्यासाठी पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पट्टी ठेवू शकता किंवा खडूने व्यवस्थित काटकोन सुद्धा आखून घेऊ शकता. या मुंड्याच्या शिलाईला समांतर आपण 5.5 इंच इतका मुंडा घेतलाय. यानंतर लगेचच मुंडा घेर सुद्धा मोजून घ्यायचा. ही जी बाही जोडलेली शिलाई आहे ती संपूर्ण रेषा आपल्याला मोजून घ्यायची आहे. ती आली आहे 8.5 इंच. आता ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आणि समोरच्या बाजूने पुढचा गळा मोजून घ्यायचा. हे असं समांतर मोजलं तर 6 इंच गळा आलाय. यानंतर आपल्याला अप्पर चेस्ट, फुल बस्ट ही छातीची मापं घ्यायची. त्यासाठी ब्लाऊज उलट करून घ्यायचा आणि ही मापं आपण हुक जिकडून लावतो त्या बाजूने घेणार आहोत, कारण हुक पट्टी आपली दुमड पट्टी असते. मार्जिन सोडून इथे जी शिलाई आली आहे तिथपर्यंत मी मापं घेणार आहे. नंतर आपण 1.5 इंच मार्जिन मिळवतोच. तर इथं अप्पर चेस्टचं माप आलंय 9.5 इंच. हे आपण आहे तसंच लिहून घेणार आहोत. यात आपण काही लुजिंग मिळवायचं नाहीये. आता मेन टक्स जिथपर्यंत शिवलाय तिथं अशा पद्धतीने समांतर फुल बस्टचं माप मोजायचं. ते आलंय 11 इंच. हे सुद्धा आलं तितकंच घ्यायचंय, त्याच्यात लुजिंग मिळवायचं नाहीये. यानंतर आपल्याला कमरेचं माप मोजायचंय. कधी कधी आपण हुक खोलून कमरेचा संपूर्ण घेरच मोजतो, पण आज मी कमरेचं माप अजून थोड्या सोप्या पद्धतीने घेणार आहे. अशा प्रकारे हुक लावून मोजलं तर आपल्याला कमरेचा बरोबर अर्धा भाग मिळतो आणि त्याला सुद्धा अर्ध केलं की कमरेचा चौथा भाग आपल्याला मिळून जातो. मापं टाकताना आपल्याला कमरेचा चौथा भाग ह्या मापाचीच गरज असते. तर कमरेचा चौथा भाग आलाय 7.5 इंच. बाही लांबी मोजणं अगदी सोपं आहे. शोल्डरच्या शिलाईपासून आपली आहे तितकी बाही मोजायची. ती आले 8.5 इंच. सगळ्यात वरती मुंड्याची जी शिलाई आहे तिथे मोजायचा बायसेप राऊंड. बायसेप राऊंड आहे 7 इंच. आणि बाही जिथे संपते तिथे आपला दंडघेर थोडा कमी असतो, तर तो आहे इथे 6 इंच. ही दोन्ही मापं सुद्धा आपण आहे तशीच लिहून घ्यायची. आता बाहीची मुंडा खोली म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची ते पण बघून घेऊया. शोल्डरमध्ये शिवलेलं मार्जिन धरून 3.5 इंच इतकी आपली कॅप हाईट आली आहे. यानंतर योकपट्टी मोजायची. योकपट्टी आहे या बाजूला 3.5 इंच आणि दुसऱ्या बाजूला 4 इंच. आता ही जी मापं घेतली आहेत ती समोर ठेवूनच आपण इथं पेपर कटिंग करायचे. मी मुद्दाम डायरेक्ट कपड्यावर न करता पेपर कटिंग करते, कारण हे माझं रेग्युलर कस्टमर आहे आणि त्यांचं आत्ता केलेलं पेपर कटिंग मला पुढे सुद्धा उपयोगी पडेल. उंची 15 इंच होती, त्यात मी 1 इंच मार्जिनसाठी मिळवलं. शोल्डर 6 इंच आलं होतं, ते जसंच्या तसं आपण इथे टाकतोय. ब्लाऊजवर माप घेऊन कटिंग करण्याचा हा एक फायदा असतो की आपल्याला कुठलंही गणित करावं लागत नाही. फक्त मापं घेण्यात मात्र चूक करायची नाहीये. त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. मुंडा खोली 5.5 इंच आली होती, ती आहे तशीच टाकली. अपर चेस्ट 9.5 होती, ती आहे तशीच घेतली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, तो तितकाच टाकायचा. त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा वाढवायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन.
इथून नेहमीप्रमाणे 1 इंच तिरकं घेऊन मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपलं शोल्डर पट्टीचं माप मोजायचं राहिलं होतं, ते मी आत्ता मोजते. शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. त्यात मात्र अर्धा इंच मिळवून टाकायचं आहे, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच गेलंय. मागचा गळा आला होता 7 इंच, त्यात अर्धा इंच मिळवलं शोल्डर शिवण्यासाठी आणि हा असा चौकोन आखून गळ्याचा आकार दिला. कमरेकडे हे जेवढं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि इथे टक्स घ्यायचा. या टक्सच्या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच असा एकूण 1 इंचाचा आपण टक्स शिवू. इकडे पाऊण इंच वर घेऊन टक्स पर्यंत जोडून द्यायचे. ह्याच्यामुळे टक्स शिवल्यानंतर हा इकडचा भाग खाली उतरतो, तसं न होता हे शिवल्यानंतरही सरळ राहील. आता ही आकृती जशी आखली आहे तसंच मी हे पेपर कटिंग कापून घेणार आहे. व्हिडिओ बघताना कुठेही आवडला व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शिलाईच्या अशाच पुष्कळ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या बाजूला मी पुढचा भाग कापणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी एका कडेला 2 इंचावर आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आणि ह्या रेषेपासूनच अलीकडे माप टाकायची. आणि हे पलीकडचं जे 2 इंच आहे ते आपल्याला नंतर कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी पडेल. कटोरी कटिंगची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. इथे सुद्धा आपण मागच्या भागासाठी केलं होतं तसंच उंची अधिक 1 इंच टाकायचे. तुमची ब्लाऊजची जितकी उंची आली असेल त्यात 1 इंच मिळवून तुम्ही इथे टाका, किंवा सरळ आपला जो मागचा भाग आहे तो आहे तसाच आपण इथे आखून घेऊ शकतो. फक्त मागचा भाग ठेवताना ह्या रेषेपासून अलीकडे ठेवायचा. बाकी सगळा मागचा भाग आपण आहे तसाच आखणार आहोत. फक्त गळा मात्र आपल्याला पुढच्या भागाच्या मापाप्रमाणे टाकायचा आहे. पुढचा गळा 6 इंच आहे तर मी इथं 6.5 घेतलं, शोल्डर शिवण्यात अर्धा इंच जाईल म्हणून. आता आपण हा मागचा भाग काढून टाकू शकतो. पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार थोडा खोल असतो, त्यामुळे इथून अर्धा इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याचा खोल आकार द्यायचा. आपली योकपट्टी आली होती 3.5 आणि 4 इंच, तर इथे खालून 3.5 इंच वर घ्यायचं. तुमची जितकी योकपट्टीची उंची असेल तितकी तुम्ही इथं वर घ्यायचे. सगळीकडे तेवढंच अंतर घ्यायचं आणि ही रेषा सरळ आखून घ्यायची. नंतर ह्या मापाप्रमाणे आपण सेपरेट योकपट्टी कापतो. आपण मार्जिन 1.5 इंच घेतलं होतं, तर इथे 1.5 इंच आत मार्जिनची रेषा आखून घ्यायची. यानंतर आपल्याला कटोरीचा आकार आखायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा मी काही गणित सांगणार नाहीये, तर आपल्या ब्लाऊजवर जे इथलं अंतर असेल तितकंच आपण घ्यायचंय. इथं मी मार्जिन सोडून कटोरीच्या बाजूच्या भागाचं हे अंतर आहे ते मोजून घेतलं. हे ब्लाऊजवर 3 इंच आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर जितकं असेल तितकं हे अंतर घ्यायचंय. मुंड्यातलं अंतर मात्र मी सगळ्या मापांसाठी 2 इंचच घेते आणि गळ्याकडे आपण 4.5 ते 5 इंच घेऊ शकतो. हा झाला कटोरीचा आकार. यानंतर आपल्याला टक्स पॉइंट हे माप पाहिजे. तर ब्लाऊजवर टक्स पॉइंट कसा मोजायचा ते बघूया. टक्सचा जो टोकाकडचा भाग आहे तिथपासून ते शोल्डर पर्यंत हे असं सपाट ठेवून घ्यायचं आणि शोल्डर पासून जिथपर्यंत टक्स शिवलाय तिथपर्यंतचं अंतर असेल आपला टक्स पॉइंट किंवा टक्स लाईन. हे मोजताना ब्लाऊज ताणायचा नाहीये, फक्त सपाट ठेवायचा. इथे आपला टक्स पॉइंट 10 इंच आलाय. वरचा अर्धा इंच शोल्डर शिवण्यासाठी सोडायचं आणि त्याच्या खाली 10 इंच टक्स पॉइंट घ्यायचा. आता इथे एक रेषा आखून घ्यायची. अप्पर चेस्टचं माप तर आपण मागच्या भागासाठी आधीच घेतलं होतं. यानंतर ह्या टक्स लाईनवर आपल्याला फुल बसचं माप टाकायचंय. फुल बसचं माप ब्लाऊजवर आपलं 11 इंच आलं होतं, तर बाहेर 1.5 इंच मार्जिन सोडून तिथून आतमध्ये आपल्याला 11 इंच घ्यायचंय. आपण जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे हे 11 इंच येईल. इथे योकपट्टीसाठी 1 इंच वर घ्यायचं. आता कटोरीचं जेवढं अंतर आलंय त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि इथे टक्स घ्यायचा आहे. ही रेषा सगळ्या मापांसाठी 1 इंच खाली वाढवायची. आता कटोरीचा खालचा आकार देताना अगदी सरळ तिरका न देता असा खोलगट द्यायचा. इथं 1.5 इंच वर घ्यायचं, कारण आपण मागच्या भागाला सुद्धा मार्जिनकडे 1.5 इंच वर घेतलं होतं. यानंतर कटोरीचा टक्स किती शिवायचा हा आपल्याला प्रश्न असतो. तर ती टक्सची रुंदी काढण्यासाठी या रेषेवर कमरेचा चौथा भाग म्हणजे इथे 7.5 इंच मी घेतलं. तुमचा जितका कमरेचा चौथा भाग आला असेल तितका तुम्ही इथे टाकायचा आहे. मार्जिन सोडून मध्ये हे जे अंतर राहतंय त्याचं बरोबर अर्ध करायचं आणि ते अंतर तुमचं जितकं आलं असेल तितकं ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला टाकायचं. तितक्या रुंदीचा आपण टक्स शिवतो. टक्स पॉइंट पर्यंत हा त्रिकोण आखून घ्यायचा.
आणि ह्या त्रिकोणाच्या अर्धा इंच आत आपण दुसरा त्रिकोण आखून घ्यायचा आहे. कापताना ह्या आतल्या त्रिकोणावर कापायचं, म्हणजे अर्धा इंच आत शिवल्यानंतर आपल्याला पाहिजे तितकाच बरोबर टक्स शिवून होतो. चॅनलवर नवीन शिकणाऱ्यांसाठी गोधड्या, पिशव्या, घरात उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू इथपासून ते सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजचे चार्ट सकट व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. याशिवाय कुर्ती, सलवार, गाऊन असे सगळ्या प्रकारचे कपड्यांचे व्हिडिओज आहेत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही चॅनलवरचे इतर व्हिडिओज सुद्धा नक्की बघा. चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजच्या ज्या प्लेलिस्ट आहेत त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आता योगपट्टी कटिंग करूया. ब्लाऊजवर योगपट्टी आली होती 3.5 इंच. त्यात अर्धा इंच मार्जिनसाठी मिळवायचं आणि 4 इंच योगपट्टी घ्यायची. कमरेचा चौथा भाग इथं आहे 7.5 इंच. त्याच्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. यातलं 1.5 इंच मार्जिनसाठी असेल आणि अर्धा इंच हुक लूप पट्टी जोडण्यासाठी एक्स्ट्रा. इकडे सुद्धा 4 इंच घ्यायचे आणि हा चौकोन आखून घ्यायचा. ही योगपट्टी एका बाजूला अर्धा इंच जास्त होती, त्यामुळे आपण इथे सुद्धा अर्धा इंच जास्त घ्यायची आणि योगपट्टीचा हा आकार द्यायचा. चॅनलच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथे सुद्धा चॅनलला फॉलो करू शकता. यानंतर बाहीसाठी सुद्धा मी पेपर कटिंगच करून ठेवणार आहे. फक्त बाही घडीच्या कागदावर न कापता सिंगल कागदावर कापणार आहे. बाही लांबी 8.5 इंच आहे आणि तंडघेर 7 आणि 6 इंच आहे. बाहीची आपली जितकी लांबी आली असेल तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1 इंच आणि साध्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच मिळवायचा. हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी 1 इंच मिळवलाय आणि 9.5 इंच घेतलं. यानंतर बाहीची रुंदी घेताना आपला वरचा दंडघेर म्हणजेच बायसेप राऊंड जितका असेल त्याच्यात 1.5 इंच मिळवायचं. म्हणजेच इथं 7 इंच बायसेप राऊंड होता, त्यात आपण 1.5 इंच मिळवलं. कॅप हाईट किंवा मुंडा खोली आली होती 3.5 इंच, तर तितकीच इथे टाकली आणि यानंतर हा मुंड्याचा आकार देऊन घेतला. खालचा दंडघेर होता आपला 6 इंच, तो सुद्धा आहे तितकाच टाकला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार तुम्हाला आखून दाखवलाय, पण कापताना मी बाहेरच्या मुंड्यावरच कापणार आहे. कपड्यावर कापताना मी समोरचा आकार कापेन. हे पेपर कटिंग अस्तरवर कापताना मागच्या भागाला कुठेही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये, आहे तसंच पेपर कटिंग कापायचे. हा बाजूचा भाग सुद्धा आहे तसाच कापायचा, फक्त जिथे आपण कटोरी जोडतो त्या बाजूला अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन सोडायचं. जितकं मार्जिन आपण शिवायला वापरत असू तितकंच इथे सोडायचं आणि हा भाग उभ्या कपड्यातच कापायचा. कटोरीचं पेपर कटिंग टाकताना नेहमी तिरक्या कपड्यावर टाकायचं आणि ह्या भागाला आपण हुक आय पट्टी जोडतो त्या बाजूला अर्धा इंच आणि बाजूचा भाग जोडतो तिथे अर्धा इंच इतकं 2 बाजूला एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं. इथं मी आधी बाहीचं पेपर कटिंग टाकणार आहे आणि त्यानंतर योगपट्टी कापणार आहे. आता हे पेपर कटिंग तयार असल्यामुळे मी आहे तसंच त्याच्यावर टाकलंय आणि तसंच कापून घेणार आहे. यानंतर घडीवर मध्यभागाचा नॉच द्यायचा आणि दोन्ही भाग उघडून एकाच बाजूला पुढच्या मुंड्याचा खोल आकार कापायचा. योगपट्टीसाठी इथे कपडा पुरत नाहीये, त्यामुळे जितकं पुरतंय तितकंच कापून नंतर मी ह्याला 2-3 इंचाचा जोड लावणार आहे. मेन फॅब्रिकवर कापताना मी हे अशा प्रकारे डबल ठेवले आणि दोन्ही बाह्या कापून घेतल्या. आपण हलतंय असं वाटलं तर तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता. कधी कधी इथे कपडा कमी पडला तर जोड लावावा लागतो, तर तो कसा लावायचा याचा सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे.
ब्लाऊजचे इतर भाग सुद्धा यानंतर आहेत तसेच मी मेन फॅब्रिकवर कापून घेणार आहे.